परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक गुरु नवमी साक्षात् जीवामुक्त भवन्ति साकरवंशख्यातं ज्ञानदान परायण विनायक गुरु वंदे भगवंदे। ज्ञान प्रताप वचन अमृत ज्ञानेश्वर भगवान श्रीनाथ गुरात। आकाशाचे प्रकार झाले दोन, आता दोन राहिले. नाही झाले. झाले का? महाकाश चेतनचं पण एक झाला. हो हा चला मग हा. अथ जीव वर्णन. काम कर्मयुत बुद्धि में जो चेतन प्रतिबिंब जीव कहे विद्वांति जल न तुल्य सबिंब. ना आता बुद्धीच्या ठिकाणी काम क्रोध देखील धर्म त्या बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब आणि त्याचे धर्म अंगावर घेतल्यामुळे त्याला जीव म्हणायचा. जसं जल आकाश आहे, जलामध्ये घट आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं म्हणून त्याला जल आकाश म्हणतात. तसे बुद्धिरूपी असणारं उपाधी त्याच्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलं आणि त्या बुद्धीचे जे धर्म काम क्रोध हे याच्या अंगावर आलं म्हणून त्याला जीव म्हणतात. नाना काम और कर्म सहित जो बुद्धि है तामे जो चेतन का प्रतिबिंब है ताकू विद्वान कहिए ज्ञानी जीव कहे है. त्याला विद्वान ज्ञानी महात्मे त्याला जीव म्हणतात. बुद्धीच्या ठिकाणी नाना प्रकारचे विकार आहेत, तरी पण त्याच्या ठिकाणी असणारे धर्मबुद्धीच्या ठिकाणी त्यात चैतन्य पडलेले प्रतिबिंब ते जीव चैतन्य असे ज्ञानी महात्मे म्हणतात. सो केवल प्रतिबिंब मात्र को जीव नहीं कहे है, किंतु जैसे घटाकाश सहित आकाश के प्रतिबिंब को जलाकाश कहे है तैसे सबिंब कहिए बिंब जो कुटस्थता सहित चिदाभास को जीव कहे है. हो नुसतं जीवाला नाही म्हणत तर कुटस्थ असं त्या जीव असं म्हणतात. जसं घट आकाशासह जलाकाश आहे त्याप्रमाणे कुटस्थ चैतन्यासह जीव चैतन्य आहे. झालं का? कुटस्थ नसलं प्रतिबिंब कशाचं पडेल म्हणून कुटस्थाचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब ते जीव आणि त्या बुद्धी सगळे विकार आहेत. याते यह सिद्धांत हुआ बुद्धि में जो चिदाभास और बुद्धि का अधिष्ठान चेतन दोनों वा का नाम जीव है. म्हणून बुद्धीचा अधिष्ठान चेतन आहे, त्याचं पडलं प्रतिबिंब ह्या दोन्हीचे नाव जीव आहे. चिदाभास यहाँ चिदाभास शब्द करके बुद्धि सहित चिदाभास का ग्रहण है. म्हणून चिदाभास हे बुद्धीचं त्याचा अर्थ होतो. झाला बुद्धीला सोडून चिदाभास नाही. यह वार्ता आगे इसी तरंग के 116वें दोहा की टीका के आरंभ में ग्रंथकार ने लिखी है. या तरंगमध्ये पाठीमागचा विषय लिहिलेला आहे. और पंचदशी में श्री विद्याधर स्वामी ने भी बुद्धि और 30 में स्थित चिदाभास और 3 दोनों का अधिष्ठान कुटस्थ चैतन्य इन 3 का समूह जीव कहे है. आणि पंचदशीमध्ये कुटस्थ दीपामध्ये बुद्धी अधिष्ठान कुटस्थ त्या कुटस्थ चैतन्य पडलेलं बुद्धीमध्ये प्रतिबिंब म्हणजे बुद्धी चिदाभास आणि कुटस्थ असे तिन्ही मिळून त्याला चिदाभास असं नाव येतं. कुटस्थ सोडून राहत नाही. ऐसे याते बुद्धि व अविद्या जो तामे स्थित जो चिदाभास और 3 का अधिष्ठान कुटस्थ ये 3 मिलके जीव कहिए है. बस अविद्या घ्या किंवा बुद्धी घ्या, त्या बुद्धीमध्ये किंवा अविद्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब चिदाभास आणि अधिष्ठान कुटस्थ म्हणजे तिन्ही मिळून जीव असं होतं. कुटस्थ अविद्या त्यात पडलेलं चिदाभास झालं. जीव
कामना और कर्मरूप जल सहित बुद्धिरूप घट में चेतन का प्रतिबिंब है। यह रीति दुर्गम है। याते स्थूल देहरूप घट में नखशिक पर्यंत मर्या बुद्धिरूप जल है। तामे चेतन का प्रतिबिंब और कुटस्थ दोनों का नाम जीव है। पुन्हा वाचा. कामना और कर्मरूप जल सहित बुद्धिरूप घट में चेतन का प्रतिबिंब है. थांब इथं. आता हे बुद्धिरूपी घटामध्ये काम म्हणजे इच्छा आणि क्रोध. काम आणि काय कर्म कर्म. कर्म व्यवहार संकल्प याच्यासह चैतन्याचं प्रतिबिंब पडलं म्हणून त्याला जीव म्हणतात. पण सूक्ष्म आहे त्याच्यापेक्षा स्थूल दृष्टीने सांगितलं. हा स्थूल देह आहे. या स्थूल देहामध्ये नक्षिकांत चैतन्याची व्याप्ती त्याला जीव म्हणावं. यहाँ केवल बुद्धि सहित चिदाभास को त्वम पद का अर्थ जीव कहे. म्हणजे या ठिकाणी तोम पदाचा अर्थ वाच्या अर्थ त्याला जीव म्हणतात. तो तामे भागत्याग लक्षण संभवे नाही. हो, जर बुद्धी जर चैतन्य तर भाग त्याग लक्षण जमणार नाही. मग चिदा कुठं असं घ्यावं लागेल. नुसतं बुद्धीमध्ये चैतन्य प्रतिबिंब पडलं त्याला जीव म्हणता येणार नाही. कुठंच असं, कारण भाग त्याग करावा लागेल ना. मग बुद्धीचा भाग त्याग करायचा आणि चेतन हे कुठस्थाकडे पाहायचं तर भाग त्याग. नसतं जर बुद्धी चेतनच जर घेतलं तर भाग त्याग लक्षण होणार नाही. किंतु सारे वाच्य भाग का त्याग रूप जहत लक्षण संभव तैसे मानना आचार्यन की युक्ति से विरुद्ध है. आणि जर जहत लक्षण लक्षात घ्या. जहत अजहत आणि जहत अजहत असे 3 प्रकार आहेत. जहत म्हणजे वाच्या अर्थाचा सहज त्याग. वाच्या अर्थाचा त्याग करणं चुकीचं आहे. जहत लक्षणामध्ये वाच्या अर्थाचा त्याग होतो. सगळ्याच वाच्याचं त्यात चेतन बी जातं म्हणून जहत लक्षण जमत नाही. अजहत म्हणजे अधिकाचं ग्रहण करणं ते बी जमत नाही. मग जहत अजहत म्हणजे भागत्याग लक्षण. मग भागत्याग लक्षणामध्ये चेतन अंश लक्षार्थानं कुठंच आहे आणि वाच्या अर्थानं बुद्धी वाच्य त्याज्य आहे किंवा अविद्या त्याज्य आहे म्हणजे त्यागायचे. म्हणजे भागत्याग लक्षणं जमते. और अधिष्ठान से अभिन्न होय के अधिष्ठान को ढापे सो आरोप्य कहिए है. आणि अधिष्ठानाचे झाकलेलं जे आहे ते आरोप आहे. तो वास्तविक त्या ठिकाणी झाकणं शक्य नाही. अधिष्ठान ते भिन्न होय के कहू भी आरोप्य की प्रतीती होवे नाही. आणि अधिष्ठानाला सोडून आरोप कसे प्रती आरोप कोणावर करतात. वस्तू जर नाही म्हणले कुटस्थ जर नाही म्हणलं आरोप कोणावर करणार. म्हणून कुटस्थ असं ज्या विद्याने झाकलं कुटस्थाला हा आरोप आहे त्याच्यावर. कुटस्थाला झाकता येत नाही, झाकला जाणार नाही, परंतु आरोप असल्यामुळे त्याला सांगावं लागतं वा कुटस्थाला झाकलं गेलं आरोपाच्या दृष्टीनं. या अनुभव से विरुद्ध है. आणि याच्या अनुभवाशी विरोध आहे. हे पूर्व पक्षाचं खंडन आहे. याते चिदाभास सहित बुद्धी विशिष्ट कुटस्थ चेतन जीव है. म्हणून नुसतं बुद्धी अविद्यान झाकलं असं नाही तर बुद्धीसह कुटस्थचं पडलेलं प्रतिबिंब तर चिदाभास तर जीव असं म्हणलं जातं. अधिष्ठान कुटस्थ से हे आभास बहाल रक्त पुष्प ऊपर धर्यो स्फटिक होई जिमलाल. आता इथं किती गंमत आहे. जीवभास कसा आहे तर स्फटिकचा म्हणे एक स्वच्छ स्फटिक आहे आणि ते लाल कपड्यावर ठेवला किंवा लाल कपड्याचा संबंध आहे. मग त्या लाल कपड्याचं प्रतिबिंब त्या स्फटिक या मनामध्ये पडतं. त्याप्रमाणे इकडे जीवाचं प्रतिबिंब पडलं. जसं लाल कपड्याचं पांढऱ्या मनात प्रतिबिंब पडतं त्याप्रमाणे जीव त्याप्रमाणे आहे. कुठं असं पडलेलं प्रतिबिंब अंतःकरणामध्ये किंवा बुद्धीमध्ये किंवा अविद्यामध्ये. जसं पण याच्यात आणखी सूक्ष्म नजर आहे. दोन्ही पदार्थ असून सुद्धा त्याचा संबंध कल्पित आहे, वास्तविक काही संबंध नाही. म्हणून कल्पित संबंध असलेल्या पदार्थाचा जरी त्यात प्रतिबिंब पडलं तरी ते कसं आहे अनिर्वचनीय. पण चिदाभास त्याच्यातून चेतनांश कुटस्थकडे घ्यायचा आणि बुद्धीचा त्याग करायचा म्हणजे बुद्धी बाजूला ठेवायची.
पूर्व दोहे विषय बिंब जो कुटस्थ ता सहित आभास को जीव कहा. मग मागच्या दोहामध्ये कुठं ससं प्रतिबिंबाला जीव म्हणतात. याते यह प्रतीत होवे है हं. जो बुद्धि में प्रतिबिंब है सो कुटस्थ का है म्हणून असा अनुभव येतो की बुद्धीमध्ये जे प्रतिबिंब ते कुटस्थच आहे और बाहर के ब्रह्म चेतन का नहीं. आणि व्यापक चैतन्याचं नाही. कुटस्थ चैतन्य, कारण कुटस्थ कशाला म्हणलं जाते? बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य त्याला कुटस्थ म्हणावं, आयुध्याचं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य म्हणावं. व्यापक चैतन्य महत्त्व नाही, कारण जेवढी उपाधी आहे त्या उपाधीचं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य आणि त्यात कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब आयुध्यामध्ये किंवा बुद्धीमध्ये पडलं म्हणून त्याला जीव म्हणायचा, व्यापकाचं नाही. हां काहे ते हां. जाका प्रतिबिंब होवे सो बिंब कहिये है. म्हणून ज्याचा प्रतिबिंब आहे त्याला बिंब म्हणावं. प्रतिबिंब ज्याचा आहे त्याला काय म्हणायचं? बिंब. बिंब. म्हणजे कुठं असं बिंबच ठिकाणी आला आणि त्याचा आवाज प्रतिबिंबात ठिकाणी आला. हां सो कुटस्थ को बिंब कहा. याते ताका प्रतिबिंब है यह प्रतीति होवे है. अशी प्रतीती कुटस्थाला बिंब म्हणून जातं. म्हणून अशा रीतीने त्याची प्रतीतीची अनुभव येतो कुटस्थाचा व लक्षार्थ दृष्टीनं. सो या दोहे से प्रतिपादन करे है. म्हणजे आता जे दोहा सांगितलं त्याचा विचार सांगितला. जैसे बड़े लाल पुष्प के ऊपरी जो धरा सफेद स्फटिक है ताके विषय फूल की लाली की दमक होवे है सो लाल फूल का प्रतिबिंब है. तैसे कुटस्थ के आश्रित जो बुद्धि ताके विषय कुटस्थ के प्रकाश की दमक होवे है. जैसे स्फटिक अत्यंत उज्जवल है तैसे बुद्धि भी अत्यंत शुद्ध है. काहे ते बुद्धि सत्व गुण का कार्य है. याते कुटस्थ की दम का नाम प्रतिबिंब है का नाही? कारण स्फटिक स्वच्छ आहे, लाल पुष्प आहे, लाल पुष्पाचं प्रतिबिंब त्या शुद्ध स्फटिकामध्ये पडतं. त्याप्रमाणे बुद्धी शुद्ध सत्वगुणाची असल्यामुळे अधिष्ठान कुटस्थ चैतन्याचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलं बुद्धीमध्ये. त्याला जीव म्हणायचं किंवा चिदाभास म्हणायचा. अथवा ब्रह्मचेतन का प्रतिबिंब है. हां किंवा ब्रह्मचैतन्याचं म्हणलं तरी चालेल कदाचित, कारण कुटस्थ आणि ब्रह्म वेगळं नाही ना. तरी पण अभ्यासाच्या दृष्टीनं कुटस्थाचं म्हणणं विशेष आहे. जैसे महाकाश का घट के जल में प्रतिबिंब होवे है और भीतर के आकाश का नहीं. आता काहे हां चला. जितनी गंभीरता जल विषय प्रतीत होवे है उतनी गंभीरता भीतर के आकाश में है नहीं. हां बरं. सो गंभीरता आकाश का प्रतिबिंब है. बरं. याते बाहर के आकाश का प्रतिबिंब है. म्हणून त्या आकार त्या पाण्यात ठिकाणची गंभीरता, सखोलता, स्थिरता असं जे वाटतं ते त्या घट आकाशाचं नसून महाकाशाचं प्रतिबिंब आहे असं म्हणावं लागतंय. यह जो कहे है व्यापक चेतन का प्रतिबिंब बने नहीं सो आकाश के दृष्टांत से शंका दूरी होवे है. म्हणजे आता तुम्ही जे म्हणलं की कुटस्थ चैतन्य प्रतिबिंब पडते, व्यापक चैतन्य प्रतिबिंब पडत नाही, हे म्हणणं दृष्टांतांच्या दृष्टीनं ती निवृत्ती होते शंका. काहे ते जो आकाश भी व्यापक है और ताका प्रतिबिंब होवे है तैसे व्यापक चेतन का भी प्रतिबिंब बने है. व्यापक आकाशाचं प्रतिबिंब पडतं तसं चेतन व्यापक असणार त्याचं प्रतिबिंब पडतं झालं. और जो कहे है रूप वाले पदार्थ का रूप वाले पदार्थ में प्रतिबिंब होवे है सो भी नियम नहीं है. आता रूपवान पदार्थ ठिकाणी रूपवानाचंच प्रतिबिंब पडतं असा काही नियम नाही. काहे ते रूप रहित शब्द का रूप रहित आकाश में प्रतिबिंब होवे है या पूर्व कही आए याते चेतन का प्रतिबिंब बने है. म्हणून चेतन प्रतिबिंब पडतं रूपरहिताचं, कारण शब्द रूपरहित आहे आणि त्याचं प्रतिबिंब पडतं. शब्द हा आकाशाचा गुण आहे, आकाश रूपरहित आहे, शब्द रूपरहित आहे, त्याचा प्रतिध्वनी पण येतोच, म्हणून रूपरहिताचंही प्रतिबिंब पडतं. इस रीति से बुद्धि में आभास और बुद्धि का अधिष्ठान चेतन दोनों का नाम जीव है. म्हणून या रीतीने अधिष्ठान कुटस्थ चैतन्याचं किंवा नुसतं अधिष्ठान चैतन्याचं, बुद्धीचं आणि त्यात पडलेलं प्रतिबिंब याला असं तिघाला मिळून जीव असं म्हणलं जातं. आता जीव कशाला म्हणतात लोक? कशाला म्हणतात? आत्मा कशाला म्हणते, जीव कशाला म्हणतात?
हे विचारूचा सोयच नाही. हे कोण म्हणतंय? शास्त्री पंडिताची बोंब आहे. प्रपंचिकाचा विषय नाही. आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो आमच्या प्रपंचिकाचा विषय नाही. हे जे शास्त्री पंडित असणार ते आहे ना, ही जीवाची संगती लागणार. जीव कशाला म्हणून बसले जाईल? कोणी प्राणाला जीव म्हणते, कोणी मनाला जीव म्हणते, कोणी त्वचाला जीव म्हणते. हे सगळे आंधळ्याचा आवाज आहे. ही शास्त्री पंडिताची बोंब आहे. त्याला कळत नाही. हां, सो जीव त्वम पद का वाच्य कहिये है. म्हणून तो पदाचा तो वाच्य आहे. वाच्य कशाला म्हणावं? वाच्य तोम पद हे पद झालं आणि त्या पदाचा अर्थ जो जीव त्याला वाच्य म्हणावं. हां, बॅटरी कशाला म्हणावं? तर बॅटरी ही पद आहे. या पदाचा विषय जो पदार्थ आहे त्या पदार्थाला वाच्य म्हणावं. तसं जीव पदाचा वाच्य कोण आहे? जीव हे तोम पद आहे आणि तोम पदाचा वाच्य जीव आहे. और ताके विषय चिदाभास का त्याग करके केवल जो कुटस्थ है सो त्वम पद का लक्ष्य कहिये है. म्हणून ते चिदाभासाचा त्याग करून त्याचा लक्ष अर्थ असताना कुठं असतं ते कुठं असतं त्या वाच्यार्थाचं त्याग लक्ष अर्थ आहे. त्याला वाच्यार्थ लक्षार्थ कळतं का तुम्हाला? कशाला म्हणा वाच्यार्थ लक्षार्थ सांगतो मला. अगोदर उदाहरण घ्या लक्षात, मग पुढे घेऊ आपण सिद्धांत. त्या झाडावरून जा. मग आता इथं तुम्ही लक्षार्थ काय केला? झाडाचं जवळून रस्ता, पण वाक्य कसं ठरलं? झाडावरून म्हणजे झाडावरून जायचं नाही तर संबंधी. तसं जीव हा अंतःकरण किंवा अविद्या किंवा बुद्धी अधिष्ठान कुठं चैतन्य या दोघांच्या संबंधाने जीव असावा. जसं लाल वस्त्र किंवा लाल फूल आणि स्फटिका दोघांच्या संबंधात त्या स्फटिकाच्या ठिकाणी लालपणा भासतो, त्याप्रमाणे बुद्धीच्या ठिकाणी अधिष्ठान कुठंच चैतन्याचं प्रतिबिंब पडलं म्हणून त्याला चिदाभास म्हणा असे तिने मिळून. त्याच्यामध्ये चिदाभास तोम पदाचा वाच्यार्थ आहे आणि त्या वाच्यार्थामध्ये बुद्धिरूप अंश त्याग करायचा आणि चेतन अंशाचे कटस्थ रूप आहे असं समजायचं. त्याला भाग त्याग लक्षणं म्हणावं. अहम शब्द का वाच्य भी जीव है. म्हणजे काय? अहम कशाला म्हणायचं आहे? अहम पदाचा अर्थ अहम पद ही मराठी सांगा. अहम पद ही मराठी सांगा. मी हां बस हा लक्षात. मग अहम म्हणजे मी ना. आता मी म्हटल्यानंतर या मी मध्ये तिन्ही आलेत. बुद्धी आली, प्रतिबिंब आलं आणि बिंबही आलं. बिंब कुठंच आलं, प्रतिबिंब जीव आलं आणि उपाधी बुद्धी किंवा अविद्या आली. म्हणजे तिन्ही मिळून जीव म्हणा, त्याला चिदाभास म्हणा. त्यामध्ये तोम पदाचा वाचाचा जीव आहे, लक्षाचं बिंब कुठंच आहे. केवल कुटस्थ अहम शब्द का लक्ष्य है. अहम पदाचा लक्ष कुठंच आहे त्याला. कारण ह्याच्यात थोडं बारीक आहे. व्यवहार आहे तेवढा चिदाभास आहे आणि व्यवहाराचं अधिष्ठान कुठंच आहे लक्षार्थ. व्यवहार बुद्धीचं चिदाभासाचा आणि अव्यवहार हे कुठंच चैतन्य असंग निर्विकार आहे. पण त्याच्याशिवाय जीवदशा नाही, अधिष्ठानाशिवाय जीवदशा नाही. कारण जीव प्रतिम कशाचा पडेल? चैतन्य जर नाहीत म्हणलं तर जीवदशा सिद्धच होत नाही. चैतन्य असेल तरच जीवदशा सिद्ध होतं. माझ्या गुरुच्या भाषेत सांगू का? गुरुंच्या भाषेत सांगू. नवरा बायको सिद्ध झालं तर संत सिद्ध होते म्हणायचं. हे तर बुद्धी स्त्री आली, कुठंच असंग मालक आला, या दोघांच्या संबंधात संतचं नाम जीव झाला. दोघं जर नाही म्हटलं तर ते संतच कशी होईल? तसं बुद्धी आणि कुटस्थ या दोघांच्या संबंधामध्ये चिदाभास आहे. त्याच्यामध्ये वाच्यार्थ चिदाभास आहे, लक्षार्थ कुटस्थ चेतन आहे. लक्षार्थ म्हणजे वाच्याच्या संबंधी असणारे त्याला लक्षार्थ म्हणा. वाच्यार्थाच्या संबंधी असणारे त्याला काय म्हणावं? लक्षार्थ. ते पांढऱ्या टोपीच्या माणसाला बोलव, मग पांढरी टोपी त्याचे संबंधी झाला आणि तो माणूस लक्षार्थ झाला. तसं बुद्धी कुटस्थ तर कुटस्थ लक्षार्थ झालं आणि बुद्धी त्याचं वाच्यार्थ झाला. कारण निकट संबंध आहे ना, संबंध निकट आहे.
बुद्धि माही आभास जो पुण्य पाप फलभोग गमन आगमन सो करे नाही चेतन में जोग। हा, आता हे सगळं गमनागमन सुख दुःख बुद्धीच्या ठिकाणी चिदाभास ठिकाणी अंतकरण किंवा कुटस्थाच्या ठिकाणी हे नाही झालं. मिथ्या नभ घट संगजू लहे क्रिया बहुभाती घटाकाश अक्रिय सदा रहे एक रस साती। हा यद्यपि चिदाभास और कुटस्थ हा दोनों का नाम जीव है, हो तथापि जीव पने के जो धर्म है सो सारे आभास विषय है। बस, आता कुटस्थ जीव नाही, बुद्धी कुटस्थ असला तर जीव होतो. त्याच्यामध्ये कुटस्थी असंग त्याच्याकडे कोणते धर्म नाही. आता जे बुद्धीचे धर्म आहेत किंवा अविद्येचे जे धर्म आहेत त्या धर्म ज्यानी अंगावर घेतले त्याच्या त्याला जीव म्हणायचं. मग जे अविद्याचे धर्म सुख दुःख वासना हे सगळं आलं, किंवा बुद्धीचे धर्म सगळे संसार धर्म आहेत आणि संसार धर्म बुद्धीचे असणारे ते आपल्या ठिकाणी वाटलं की त्याला काय म्हणायचं, जीव. मग ते भ्रमाने वाटतात, तात्विक नाही झालं. बुद्धीचे धर्म आपण अंगावर, आता सांगू तुम्हाला नीट लक्षात जर घेतलं तर, माणूस इतका खाली गेला आहे जीव. हां, तुमच्या स्थूल देहाच्या नावाला जर क्रोध भाषेचा उच्चार केला तर माणसं राग येतो. आता देहाचा द्रष्टा तू आहेस, मनाचा द्रष्टा तू आहेस, पण स्थूल देहाच्या नावाला जर आपण टपर भाषा बोलतो तर क्रोध येतो. कुठला संबंध कुठं आणणार आहे हे? एक उदाहरण सांगतो, लक्षात घेण्यासारखं आहे. विद्यारायण स्वामी महान मोठा महात्मा, शंकराचार्याचे गुरु शिष्य परंपरेतला महात्मा, पंचदशी ग्रंथ लिहिलं, खूप सुंदर आहे तो. माझं पण काय करू, सगळे माझे कोणीच नाही परमार्थिक उपयोग नाही. अरे ही पोटभराची विद्या नाशिवंत आहे रे, ज्या काली पोटभर त्या काली सुख नाही त्यात. आणि सगळे तुका म्हणे सोपे आहे सर्व, शहाणाच धनी घेत असे. सगळ्यापेक्षा परमार्थ सोपा आहे आणि सगळ्यापेक्षा प्रपंच अवघड आहे. कळलं तर प्रपंचासारखं अवघड काहीच नाही, परमार्थासारखं सोपं काहीच नाही. परमार्थ विनामूल्य फलदायी आहे आणि प्रपंच सकष्ट निष्फल आहे. वय सांगू का माऊलीचे, प्रपंचाचं स्वरूप या फल न चुंबिता फल न तरुण पण जे काही पंडित सुतावरकाचे हा संसारूपी वर्ष अर्जुन त्याला फलं नाही फुलं नाही. एवढा विचार जरा मी लांब का आलो विषय सोडून, याचं काही एक कारण नाही. बुद्धीच्या ठिकाणचे सगळे धर्म तुम्ही अंगावर घेतले आणि बुद्धीच्या ठिकाणचे धर्म तुम्हाला घालवायला क्रियेने नाही जाणार, उपासने नाही जाणार, कर्माने नाही जाणार, यज्ञ यागाने नाही जाणार. त्याला ज्ञानच पाहिजे. ज्याच्या ज्ञानाने जे भासलं त्याच्या ज्ञानानेच त्याची निवृत्ती होत असते. हो असं हो. म्हणून तुमच्या अज्ञानानेच सुखदुःख तुम्हाला भोगावं लागावं लागलं आणि तुमचं ज्ञान झालं की सुखदुःख तुम्हाला नाहीच. ह्याचा विस्तार खूप करता येईल पण काही उपयोग नाही. मग सुखदुःखाचं कारण काय? हां, कोणाचं? स्वतः अज्ञान इतकं गडद आहे, अज्ञानच ज्ञान करून बसलं, अज्ञानच ज्ञान वाटायला लागलंय. हो असं म्हणून गुरूंची आठवण, असावं अज्ञान वाटावं ज्ञान, ते आहे अज्ञान. अज्ञान अज्ञान कळे की अज्ञान आहे आणि अज्ञान ज्ञान वाटतं की अज्ञान आहे. त्याला म्हणजे कशावरून अज्ञान ज्ञान कशामुळं म्हणावं लागलं? तुम्ही स्वतःला शहाणं समजतो पण जन्मरून कोणालाही कळत नाही. तुम्ही स्वतःला शहाणं समजतो पण सुख दुःखाचे उपाय काय हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही शहाणे समजतात पण तुम्हाला जन्म आहे का मरण हे कळत नाही. कसं रे तुम्ही शहाणे? हां, प्रत्येकजण शहाणं अरे तुम्ही शहाणे आहेत पण तुम्हाला जन्म, शहाणे म्हणजे कोण आहे? आत्मा आहे का जीव आहे का देह आहे? कोणाला शहाणं म्हणतात तुम्ही? हां, कोणाच ठोक. एकदा याच्यावर एक माझ्या दादांच्या वडिलांची आठवण झाली. दादांचे वडील फोटो आहे दादांच्या वडिलांचा दादाच्या समोर.
ते आंधळे होते. पण ज्ञानेश्वर खूप चांगला होता. आणि वाचायला त्याने एक मजूर लावला होता. हां, काय करावं, परमार्थ लई खराब आहे आमचा. मजूर लावला होता वाचायला. हो, दिसत नव्हतं. मजूर वाचाय, त्याने वही वाचून झोपायचा आणि यांनी चिंतन सांगायचं. इतकं चिंतन सांगायचं की 1000 माणसात बोलतात असं बोलायचं ज्ञानाने. एकदम त्यांचे ते म्हणले लोक, त्यांचं सोबते योग्य म्हणजे तुम्ही एवढं मोठं ज्ञानेश्वर सांगता कोणाला? म्हणजे सांगतो मजूर लावलेलं माणूस वही घेतून झोपतो, मला काही दिसत नाही शरीराला. मग मी लाखो माणसं बोलतात समजून बोलतो मी. आता मजूर लावलेला वाचायला तो जर झोपतो तर याच्या पुढे काय राहिलं मला कोण? इतका परमार्थ ही दिसायला अशक्य आहे, पण असायला फलदायी आहे. याच्यात फल आहे, प्रपंचात फल नाहीच. एकच जर असेल प्रपंचाचं फल तर दादांचं त्याच्या रंगात लिहिलं रच्या पुढं ड. मुंगेपासून ब्रह्मदेवापर्यंत रच्या पुढं ड आहे. सगळे रडतात झालं. रडतात म्हणजे चिंतनाच्या रोगाने खाल्ले. एकच महात्मा असा आहे जो ब्रह्मज्ञानी स्वरूपात रमला, तोच चिंता रचायचा. बाकी सगळे चिंतेने, आणि चिंता म्हणली की जीवायचा. मग ते चिंता भूमिका परत्वर. आणि चिंताच्या विषयी सहसा ज्याच्यावर ईश्वर कृपा झाली तो जर बाजूला ठेवलं सगळे संसारिक आहेत. ज्याच्यावर ईश्वर कृपा झाली तोच साधक होऊ शकतो. बाकी सगळे संसारिक आहेत. शास्त्री, पंडित, विद्वान, जपी, तपी, सन्ने सब दुखिया, सुखिया कोई नहीं रे. वही नर सुख है जिन्हें मन को झुकारे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, महादुखिया, बेटा दुखिया, जपे दुखिया, तपे दुखिया, सब दुखिया, सुखिया कोई नहीं. वही नर सुखिया जिन्हें मन को झुकारे. बाकी सगळे असा कोण, माझे गुरु म्हणायचं, असा कोण मायचा पूत आहे म्हणायचे. कसं सांगतो गुरूंची शेवटी, म्हणावा मी भक्त आहे असा निश्चय जर करशील तर चल चंद्रभागेत, घे पाणी चंद्रभागेचं हातात, घे तुळशीपत्र, आणि इमानानं मी जन्मरण राहायचं असं म्हणून पाणी सोड म्हणायचं. हो, तोंड वाळून जात होतं. झालं. सांगणं सोपं आहे, कळणं सोपं आहे, करणं सोपं आहे, पण का एकच कारण, हे सगळं व्यवहार का विद्याचं तू अविद्या येते. कुठं कळतं हे? तो अंधारात उजाडात कधी भेट झाला? मग तो उजाडासारखा आहे, तुला बाकीचं कुठे संबंध आहे? पण नाही महाराज, हे सगळं बरोबर, पण मनाला विचार, मन तर डबल विषय घेतला. महाराज तुम्ही तर मला ब्रह्म म्हणता, पण मी सुखी दुःखी, मी स्त्री पुरुष, जन्म मरण, आणि डबल घेतला विषय मुद्दाम कळण्याकरता, आणि त्याचा विस्तार चालू आहे. झाला म्हणजे कुठं असताना जन्ममरण नाही, आणि बुद्धीच्या ठिकाणी जन्ममरण भ्रम नाही वाटतं. झालं असं ते. म्हणजे सगळे बुद्धीचे धर्म अंगावर घेतलं म्हणून त्याला वाचायचा जीव म्हणावं, पण कुठं त्याला सोडून नाही मात्र. तिन्ही पदार्थ सजीव आहे. मग त्याला ब्रह्म जरी घेतलं तरी चालेल. पुण्य और पाप, पुण्य पाप के फल, सुख दुख का और लोकांतर विषय गमन और या लोक विषय आगमन, इसते आदि लेके सारे आभास सहित बुद्धि करे है. हे सगळं कोण व्यवहार कोणाचा आला? आभास बुद्धीचा. हां, वाक्य विसरच नसते विचार सांगितले. बेदोन्ही 5 नाही, बेदोन 4च पाहिजेत. हा, बेदोन्ही 4. तसं आभास म्हणले की ते आभासच पद आलं पाहिजे. आणि हे सगळे धर्म, जन्म मरण, वाईट चांगलं, हे सगळे कोणाचे धर्म आहेत? बुद्धीचे आहेत. म्हणून अशा बुद्धियुक्त, अशा धर्माने बुद्धियुक्त, त्याच्याशी अधिष्ठान चैतन्य कुठं पृथ्वी पडलं किंवा ब्रह्म पृथ्वी पडलं, त्याच्या तिघासह जीवदशा आहे. आणि त्या जीवदशाच्या ठिकाणी हे सगळे काय वाटतंय? हां, आणि तेरे विषय तो क्लेश भी नहीं. पाठीमाग काय म्हणले? जन्मरण तो नहीं, लेकिन सुख दुख का क्लेश भी नहीं तुम्हारे स्वरूप में.
कुठं बोलायचं कुठं का. अरे युगपत आहे. युगपत या शब्दाचा अर्थ पदार्थ ज्ञान एकाच क्षणात आहे. नाही कळत हे हा ह्याला एकच लागतं श्री गुरूंची कृपा आणि ईश्वरी कृपा. ज्या क्षणी वाटतं त्या क्षणी नाही असं मी पाठीमागे गेलो द्या सोडून. इथं एकच विषय घ्यायचा की सगळे धर्मबुद्धीचे चिदाभासाचे नाही आणि याचे ते अधिष्ठानाचे नाही ते और कुटस्थ नहीं करे है. कुठंच नाही. हां कुटस्थ विषय केवळ भ्रांती से प्रतीती होवे है. आता कुठंच ठिकाणी भ्रांती प्रतीची इथं अनुभव कसा. आता अनुभव करू इथं. कुटस्थच्या ठिकाणी भ्रांतीनं प्रतीत होती याची खूण काय. तर याची खूण असं आहे मी ही कुटस्थ आहे, मी ही जीव आहे, मी ही ध्येय आहे. पण कुटस्थ सोडून तर मी सिद्धच होत नाही. कुटस्थ सोडून मी सिद्धच होत नाही. मुख सोडून आरशात प्रतिबिंब कसे पडेल. मुख असेल तर आरशात प्रतिबिंब पडेल. तसं मुखासारखं कुटस्थ चैतन्य आहे. कुटस्थ चैतन्य जर सोडलं तर बुद्धिरूपी आरशात प्रतिबिंब कोणाचं पडेल. म्हणून कुटस्थ. मग त्या कुटस्थ ठिकाणी मी सुखी मी दुःखी भ्रमण का विचाराने भ्रमाने. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी पंडित आहे, मी विद्वान आहे, हे नाही झालं. हे सगळं मन तुकोबाराचे का अभंगच याच्यावर हे सगळं भ्रांत काढलेलं आहे. करिता कवितो नव्हतीचे संत, वाचिता पुरा नव्हतीचे संत, संताचे ते आप्त नव्हतीचे संत, धरिता भोपळा नव्हतीचे संत, पांघरता वाकळा नव्हतीचे संत. तुका म्हणे नाही निरशिला देह तो अवघे संसारिक. पांघराचा वाकडा नव्हती संत, धरिता भोपळा नव्हती संत, करिता कीर्तन नव्हती संत, वाचिता पोरा नव्हतीचे संत, संताचे चाप्त नव्हतीचे संत, करिता कवितो नव्हतीचे संत. तुका म्हणे नाही निरशिला देह तो अवघे संसारिक. हे सगळे बाजूला टाकलं नाही. पुराण म्हणलं झालं. पुराण सांगते तरी पौराणिकच होते पण वैष्णवनं हुशार राया. पुराण सांगतील पण वैष्णव नाही होणार. तो वैष्णव म्हणजे जीवनमुक्त असतो आणि तो पुराण सांगणार पौराणिक आहेच पण भक्त नाहीस. हे काय सांगितलं. हे सगळे धर्म कोणाचे मग आता पण बोलवते आम्ही बुद्धीचे. पुराण सांगणारे कोण बुद्धी आहे का आत्मा आहे का कुठंच आहे बुद्धी का बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब ते सुद्धा नाही. त्या प्रतिबिंबात ठिकाणी वाटतात पण नाही त्याच्या ठिकाणी. म्हणून तो का म्हणे मुख नाही दर्पणात संतोषी मत वेगळीच. पण गुरुजीने इथं सांगावं काय सांगू रे तुला गुरुजींचं काय वैभव सांगावं काय खरं नाही. जिवंत असणारे गंमत असे तो अगोदर मुख का अगोदर प्रतिबिंब. मग तुम्ही आरशातल्या मुखाला पाहून हसता का या मुखाला पाहून हसता. आरशातल्या किती मूर्खपण आहे रे. आणि हे जर मुख नसलं तर तसं कुठं सच्चेतन नाही नसलं तर जीव कसा होईल. विषय हित आहे माझा. सिद्धांत हित आहे झालं. अगोदर कुठं असतं नंतर जीव आहे का नाही. अगोदर मुख आहे नंतर प्रतिबिंब आहे का नाही. मग तुम्ही कोणाला हसता. शहाणे काय वेडे आहे का नाही. कोण चांगदेव 1400 वर्षाचे होते तरी मुक्ताबाई म्हणले कोरा रे कोरा सांबाराच्या अवलाद ह्याचे म्हणले निगुऱ्या झालं. हे मुलगी 14 वर्षाची महाराज 1400 वर्षाचे. मुक्ताबाई नात होती. चांगदेव महाराज आले पोरगी नाते म्हणून महाग सरकले म्हणलं ए निगुऱ्या माऊली म्हणले हे निगुऱ्या रे तोंड पाहू नका कच्चा रे कच्चा नाही गुरु का बच्चा बोले. कुणाला चांगदेव महाराजाला आपल्याकरता कोणते महात्माच होते. म्हणजे ही देहबुद्धी इतकी असते. म्हणून ब्रह्मज्ञान सांगतेच असतं पण ब्रह्मज्ञान असणं वेगळं असतं. आणि हे कधी कळतं आहे माझे गुरूंनी सांगावं. योद्धा युद्धाच कळतो, साधू मरणाच्या वेळेस कळतो. शूर रणी आणि साधू मरणी. आता गोष्टी किती करता येतील. आता गोष्टी कितीही लांबता येईल पण मराच्या वेळेस नाकातून शेमूट फेकल्यासारखं तसा देह जो टाकील तो साधू झाला. अशी आमची बाई होती बोरगावात 80 वर्षाची म्हातारी वारकीण. तेव्हा आम्ही तिला मंत्री देतं कोणा ठोक कोण कोणाचा अधिकार सांगता येत नाही. आणि ते वारकीण तिला वाटतं बाबांनी यावा पाणी प्यावा मला माहीतच नाही. ते पुन्हा सांगू लागले ते
आणि मग ती वाटकीनं सोहमचा अभ्यास करत होते. ते सोहमच्या अभ्यासावर तिची वृत्ती तिला तयार झाली. आणि ज्यावेळी तिचा आयुष्य यात्रा संपली त्यावेळी म्हणले, ए पोरो, मी आता जाणार बरं का, कोणी रडायचं नाही, कोणी पडायचं नाही, नातू असू नाती असू सोना कोणी अजिबात रडायचं नाही म्हणलेली की हे माझा मार्ग सरळ आहे, मला अजिबात काही अडचण नाही म्हणली, तुम्ही कोणी रडायचं नाही, करा भजन म्हणले. आणि मस्त तरी ते आपल्या साधू मस्तीत बसतला आणि भजन चाललेलं आहे. ते लोक हे चहा पाणी ते म्हातारी म्हणते, ए पुरी तुला काय झालं रडाय, ते त्या लोटक्यात साखर कर त्या लोकाला चहा. आणि आता ही तो घोटातून निघालो, हितपर्यंत आलो असं म्हणता सगळं झालं. फक्त एकच लक्षात ठेवा, रडायचं नाही कोणी, नेहमी सांगायचं म्हातारी ते. आता साधू म्हणावं लागेल ना. आणि मग तिनं देह कसा ठेवला त्या साधूने, ज्ञानदेवा पाठ, ज्ञानदेवा प्रमाण नाही रे, समाज संजीवनी हरिपाठ, ही काय येतं चरण पाठवापी हा ज्ञानदेवा प्रमाण सर्व नाही समाज संजीवनी हरिपाठ या चरणाच्या वेळेस देह ठेवला. हा की ज्यावेळेस माऊली म्हणली की समाज संजीवनी हरिपाठ ही चरण आली की त्या साधूने देह ठेवला. हे अभ्यास आहे इथं. हे बी मध्यम अधिकाऱ्याचं आहे, त्याच्या आधी उत्कृष्ट अधिकाऱ्याला मरणच नाही तर. परमार्थ ही अमर विद्या आहे, ह्याला मरण मारी विद्या म्हणायची. हे पोट भरत नाही, पैसे मिळवायचे नाही, लोकांनी चांगलं म्हणायचं नाही झालं. मरणही माझे मरून गेले का मरणाला आधी राहिलो मरून का मरणाला मारून बसलो झालं. काय हे याचं नाव परमार्थ आहे. आणि हे परमार्थ नवनाथांनी केला आहे. हे परमार्थ तुकोबार सगळ्यांनी दाखवलं आहे त्याला. म्हणून हे सगळे व्यवहार सात्विक बुद्धीचे बोललो, अधिष्ठान कुठं त्याला संबंध नाही याचा. हे जरी बोललो तर बुद्धी सात्विक गुणाची बोलायला लागली, अधिष्ठान चैतन्याचा याचा काही संबंध नाही, हे कळलं पाहिजे. त्याचा विषय किती सुंदर चाललं, ही वाटणं आंधळेपणाचा बाजार आहे. तसं नाही झालं. म्हणून ही बुद्धी चैतन्य कुठंच शिवाय नाही. म्हणून हे सगळे धर्म, धर्म अधर्म कोणतेही धर्म असणारे तर बुद्धीचे आहेत. आणि त्या बुद्धीचे धर्म जर अंगावर वाटलं तर जीव म्हणावं, जरी अंगावर वाटलं तर कुटस्थाच्या ठिकाणी वाटलं तर त्याला भ्रम म्हणावं. मग आता तुम्ही मी या शब्दाचा अर्थ कुटस्थ का जीव का देह, तर हे तर माझे गुण सांगितलं. देहबुद्धी, जीवबुद्धी, आत्मबुद्धी, ब्रह्मबुद्धी. आता देहबुद्धीमध्ये विलास हव्यास, जीवबुद्धीमध्ये वागणूक, आत्मबुद्धीमध्ये स्थिरता आणि ब्रह्मबुद्धीमध्ये एकच वस्तू आहे, दुसरी वस्तू नाही. का आकाश एका ज्ञान आहे, चांदणे ज्ञान आहेत, चंद्र सूर्य ज्ञान आहेत, हे सगळं ज्ञान अनेक आहेत. पण आकाश किती आहेत? मग त्या आकाशही तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तिवळं एवढं नाही, तू केवढा असतील. अंग पितील की नाही, माया कैसे तो बोले अंग पितील की नाही जरा अंगावर ते. म्हणून तिथं नाच राहिलं. पहिले कोटे नव्हते काही, चंद्र सूर्य तारण अवघे शून्यच होते पाही. म्हणजे अंगावर तिळा एवढी माया. आणि हिचा अनुभव जर करायचा असेल तुम्हाला, तो मला वासना होत असते केवढी आहे रे, वासना स्वरूप केवढं आहे. वासना ही माया आहे. आणि माया उत्पन्न होताना केवढी असेल. वडाच्या झाडाचं बी केवढं आहे. आणि त्या वडाच्या झाडाचं जी बी आहे त्या बियामध्ये त्या वडाचं अंकुर केवढं असेल है ना. वडाचं बी असतं मोहरी एवढं, आणि त्याच्या एवढा मोठा वृक्ष साठवला. तसं ते आयुधा नावचे मोहरी बी आहे. आणि मग तिथून सगळं फळ लावलं. आणि याचं एकच कारण आहे, मी म्हणतो म्हणून. मग आता याचं मी अव्यवहार कुठं असतं, मी व्यवहार आहे जीवदशेतलं मी. आता याच्या खाली नको उतरायला. व्यवहार मी म्हणले कुठं असतं नाही, आणि व्यवहार नाही ते मी म्हणले की कुठं असतं. असं चेतन नाही जाऊन ते. चला
सो भ्रांति से प्रतीति भी बुद्धि सहित आभास को हुए है हां तस्त नाही कुटस्थ ठिकाणी जी वाटतंय ते बुद्धीचं आभासालाच वाटतं झालं. काहे ते हां. कूट जो लुहार का अहरण ताकी न्यायी हां. निर्विकार रूप से स्थित होवे हो. सो कुटस्थ कहिये है. कुट या शब्दाचा अर्थ लोहारची कोणा सोनाराची आयरन आहे. आयरन दागिने घडायचे आणि त्याच्यावर हातोडा हे जसं आहे तसं जसं आयरन कायम आहे ते जसं हलत नाही तसं कुटस्थ चैतन्य निर्विकार अखंड आहे त्याला. आणि त्याच्यावर मनरूपी लोहार काहीच दागिने करतो म्हणजे काही संकल्प करतो तर पण आयरनीला त्याचा संबंध होत नाही. त्याप्रमाणे अधिष्ठान कुटस्थ चैतन्याशी अंतःकरण किंवा मनाचा अनेक व्यवहार जरी असला तरी त्या व्यवहाराशी आणि त्या अधिष्ठान कुटस्थाचा काही संबंध नाही. म्हणून देहात्म्याची भेटी ही सफाई निर्जीव गुटी काही वाळूची गाठी काही घडे वाळूचं चरट केलं आणि त्याला वाऱ्याने गुंतवून टाकलं. वाऱ्याला त्याने कोंडून टाकलं. वाळूच्या चराट्याने त्याचे जाळी करून वाऱ्याला कोंडून टाकलं. हे जसं अशक्य आहे त्याप्रमाणे आत्म्याची देहाची भेट होणं शक्य नाही, संबंध नाही झाला. तरी पण हे कळत नसल्यामुळे आता कायच काम न कळलं म्हणल्यावर हरे राम राम राम. न कळणं इतकं नीच आहे. न कळण्यासारखं नीच काहीच नाही. हे कळलं तर शहाण्याला हे कळलं. इतकं नीच आहे ते, इतके हिनकट आहे ते. आता एवढं मोठं असून तुम्हाला किती खाली आणलं सांगा. हे कुठं कळतंय त्याला. चला. अथवा कूट कहिए मिथ्या जो बुद्धि और चिदाभास ताके विषय असंग रूप से स्थित होवे सो कुटस्थ कहिए है. कुठं त्या शब्दाचं बुद्धी रूप असणारं त्या बुद्धीचं अधिष्ठान स्थित असणारं त्याला कुटस्थ होणं चिदाभास असं चिदाभास बुद्धीचं धरायचं. हा याते कुटस्थ विषय भ्रांति अधिक बने नहीं किंतु चिदाभास से बने. म्हणून कुटस्थाच्या ठिकाणी भ्रांती नाही. ही भ्रांती सगळी जीवाच्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी. अत्यंत विचार से देखिए तो पुण्य पाप सुख दुख लोकांतर में गमन और आगमन केवल बुद्धि में है, आभास में भी नहीं. अरे बाप रे, औषधिकवाद येते हे त्याच्यापेक्षा सूक्ष्म होते. हे सगळे जाणणं कोणाचं आहे. बुद्धीचं. स्वर्गाला जाणं ह्याला जाणं त्या बुद्धीच्या ठिकाणी आभास आहे त्याचं सुद्धा नाही. लई मोठा विचार आहे पण काय करावं त्याला. कारण कसं ते होय का नाही. गंमत आहे जरा घ्या लक्षात. यंत्र ही चालतात. हां त्या यंत्रामधले आकाश चालतं का. त्या एस टीमध्ये आकाश आहे की नाही. माणसं आकाश नसलं कुठं बसतील. मग यंत्र चालतं का आकाश चालतं आहे. यंत्र तसं बुद्धिरूपी यंत्र चालतं आकाश कायमच आहे. तसं चिदाभास मुळच कायमच आहे. काय कुठला सिद्धांत आहे. म्हणून जन्म मरण ही भ्रांती आहे. नाही कळत त्याला. जन्म मरण सत्य आहे का खोटं आहे. साधूंच्या विचाराने भ्रम आहे आणि जेव्हाच्या विचाराने खरं आहे. जेव्हाच्या विचाराने जन्म मरण खरं वाटतं आणि साधूच्या विचाराने भ्रम आहे. जरा भ्रम म्हणजे कसा. ब्राह्मणाला मुसलमानाचं भूत लागल्यासारखं. ब्राह्मणाला मुसलमानाचं भूत लागलं ते काय म्हणतं अल्ला रसुलिल्ला नमाज पावडे लागला. अरे तो ब्राह्मण आहेस ना. तसं तो ब्रह्म आहेस ना. मग रडायला काय झालं. अल्ला रसुलिल्ला म्हणू नको गप बसतो. पण येतं ठकल्या दीर्घदर्शी आहे तुझं काय मिळेल उंदरीचं रे. असं म्हणून मान मोठे हात टेकले त्याला. मग चिदाभास सदाधिष्ठान कुटस्थ स्थिर आहे आसंग आहे. तिथंही मन रूपी काय किंवा बुद्धिरूपी. चला. बुद्धि के संयोग से आभास में है. म्हणजे बुद्धीच्या संबंधाने ते कुटस्थ ठिकाणी वाटतं. ही सगळी धर्म आभासाचे आहेत. जैसे जल सहित जो घट है सो टेढ़ा होवे है और सीधा होवे है और जावे आवे है
और ताके संबंध से योम का आभास संपूर्ण क्रिया करे है हं. और स्वतंत्र कछु भी नहीं करे है. स्वतंत्र आकाश काही करू शकत नाही. आकाश त्या जलाच्या संबंधी वाटतं झालं. तैसे काम कर्म रूपी जल से भरा जो बुद्धि रूपी घट है सो पुण्य से आदि लेके संपूर्ण विकार धारे है और ताके संबंध से चिदाभास धारे है और कुटस्थ सर्व विकार से रहित है. हं. आता बुद्धिरूपी घटामध्ये कोणचं पाणी आहे तिथे लिहिलं आहे, तुम्ही आत्ताच वाचलं. बुद्धिरूपी घटामध्ये पाणी कोणतं आहे तिथंच आहे, तिकडे बघ. पाप पुण्य से आदि लेके संपूर्ण विकार धारे है आहे ना, हे पाणी आहे. पाणी. बुद्धिरूपी घटामध्ये काम क्रोध भारी हलके विचार हे पाणी आहे बुद्धीच्या ठिकाणी. आणि अविद्याच्या ठिकाणी अविद्यारूपी घट ठिकाणी वासना ही पाणी आहे. अविद्यारूपी घट त्याच्या ठिकाणी वासनारूपी पाणी. बुद्धिरूपी घट त्याच्या ठिकाणी काम क्रोधाधिक गमनागमनधिक पाप पुण्याधिक येणं जाणंधिक हे पाणी आहे. त्याला काय म्हणतेच कळायला लागलं का? स्वर्गाला जातोय कशाला रे? स्वर्ग खरा का खोटा आहे कुणास ठाऊक. स्वर्गाला जाणं खरं आहे का खोटं कुणास ठाऊक. आमचे गुरुजी म्हणत, माझ्या गुरुची आठवण लई येते मला. गुरुजी म्हणत काय बघ गुरुजीने सांगा, देव आज्ञा झाली. आमचे वडील वैकुंठाला गेले एक जुनी रोड. आता ते काय म्हणतच नाहीत. पूर्वी पत्रामध्ये आमचे वडील वैकुंठाला गेले देवलोकाला गेले असं म्हणायचे जुने लोक. तर त्याचे गुरुजी म्हणायचे ठीक आहे तुझे वडील वैकुंठाला गेले, पत्र आलं आहे का, मी आता खुशाल आहे निवांत आहे काही काळजी करू नका म्हणून. हां अरे जीव कर्मानुसार गेला कुठेतरी. जसं कर्म असेल तसा जीव जातोय. जो वैकुंठाला जातो एक लौकिक भाषा आहे सात्विकपणाची. जीव ही वैकुंठाला जात नाही, जसं कर्म केलं तसा जातो तिकडं. हां कळते का? आणि हे कशामुळे सांगायला लागलो, बुद्धीच्या ठिकाणी काम क्रोधाधिक वासनारूपी जल आहे आणि त्याच्यामुळे ते स्वर्गाधिकाला जाण्याची इच्छा करतात. पण हे सगळं पाण्याचा खेळ आहे. कुठं आपलं महिमेत आहे म्हणजे अवंगा ना जिवंगा मरुंगा ना जिवंगा. कबीरदास म्हणतो मी आलो नाही गेलो नाही जिवंत नाही मेलो नाही आहे तसंच आहे. मग तुकोबारा म्हणतो तुका दोईकडे पाहे आहे तसंच आहे. कळतं का त्यांचं वाङ्मय? तुका दोईकडे पाहे आहे तसंच आहे म्हणजे काय? दोईकडे काय पाहिलं? अधिष्ठान कुठं तेच आहे आणि जे बुद्धीच्या ठिकाणी प्रतिबिंब चेतन ते कुठंच आहे म्हणजे ते एकच आहे. नाही कळायचं हे त्याला ऐकून त्याचा. तुका दोईकडे पाहिजे आहे तसंच आहे हे विचारा कोणाला बी. जैसे जैसे जल पूर्ति घट के विकार से रहित घटाकाशे ताकी न्यायी कुटस्थ कुजान. म्हणून बाबा जलाचा विकार त्या घटाकाशाने त्याप्रमाणे कुटस्थ चैतन्य ठिकाणी ह्या बुद्धिरूपी जलाचा काही संबंध नाही. याते जीवपण के धर्म चिदाभास में है तथापि कुटस्थ में अज्ञान से प्रतीत होवे है ना. सगळे धर्म कोणाचे? जीवाचे. ते काम क्रोधाधिक मोहाधिक मी माझ्याधिक हे सगळे जीवाच्या ठिकाणी धर्म. पण कुठंच ठिकाणी वाटायला लागलं अज्ञानाने. कशावर ना सांगतो तुला. हां मी मरतो मी मरतो मी मरतो मी मरतो पण मी कळलं का तुला? मग मी मरतो मी सुखी दुःखी मी गरीब आहे मी शहाणा वेडा हे कोणाचे धर्म? चिदाभासाचे. मी शहाणा मी वेडा मी गरीब मी स्त्री मी तरुण मी म्हातारा मी मुलगा मी आई मी बाप ही सगळे धर्म बुद्धीचे आहेत. पाप पुण्य बुद्धीचे आहे. हे सगळे धर्म बुद्धीचे आहेत. त्यात पडलेले प्रतिबिंब चिदाभासाचे सुद्धा नाहीत. याला दृष्टांत दिलं का मागं आरशावरचे शिंतोडे आरशातल्या प्रतिबिंबावर आहेत का आरशावर आहेत? हर्षावर. वाटतंय कुणावर? प्रतिबिंब. प्रतिबिंबावर वाटायला लागेल भ्रमणे का खरं? भ्रमण. तसं बुद्धीच्या ठिकाणचे धर्म जीवाच्या ठिकाणी जर नाही तर देवाच्या अधिष्ठानाच्या ठिकाणी कसे राहतील? हो नाही झालं.
काय खूप वेगळं आहे रे. परमार्थाची नजर वेगळी. परमार्थ पोट भरायचं नाही, परमार्थात लोकांना चांगलं म्हणायचं नाही, परमार्थामध्ये एक वेगळंच आहे जरा. एकच वय सांगतो माऊलीची, गुरुजीने सांगा माझ्या. सत्तीचं वाण घेता येत असतं, पण सत्ती जाणं वेगळी गोष्ट असतं. सत्तीचं वाण घेता येईल, पण सत्ती जाणं ही अधिकार आहे त्याला. तसं माळा मुद्रा घालता येतील, कथा कीर्तन करता येईल, सत्तीचं वाण आहे, पण सत्ती जाणं वेगळं आहे. कसं सांगतो चला, आणखी 3 लक्षण सांगतो. तर भक्ताचं लक्षण तुकोबरांचं, आम्ही तुझे दास्य करू आणिक मागो खावाय, अधिक जिने झाले माझे पंढराया. हे भक्ताचं लक्षण आहे. तुकोबरा म्हणतात, देवा तुझा मी दास आहे आणि दुसरीकडे हात पळो, धिक्कार असो माझ्या या सेवेला. भक्त असे जाणं जे देही उदास, गेल्या अशापासण्यावरून एक खरे भक्त. बस आता कुठं बसवायचं इथं. आणि त्याच्या पुढं आता पुढे जाऊ आपण. हे भक्ताची जी एवढी स्थिती आहे त्याच्या पुढे जाऊ ज्ञानी भक्ताकडे. ज्ञानी भक्त काय, तुका म्हणे असवायचा कोटी आठवायचं नाही, देहीचं विधी बघू तसं. हे ज्ञानी भक्ताचं लक्षण. ज्याला द्याचं स्मरण नाही, ज्याला भुकेचं स्मरण नाही, तो विधेयमुक्त महात्मा. तो बुद्धीचा मार खाईल, त्याला बुद्धी दिसेल असं आहे. म्हणून हे सगळं आभासाचे धर्म आहेत. कुटस्थाच्या ठिकाणी नाहीत, कुटस्थ ठिकाणी वाटतं. ते कशामुळे वाटतं? बरोबर. एक उदाहरण सांग का मला, सकाळपासून कालपासून आठवतं. बाळा भारे निवडून आले. बाळा भारे निवडून आला, एक पुढारी होता शेवगावाकडचा. त्याच्या विरुद्ध पक्षाने लोकांनी काय केलं, हास्यदायक गोष्ट. तो पुण्याला निवडून आला खुर्चीवर आणि इथून त्याला दगड मारायला लागले. मोटर स्टँडवर गेले त्याच्या विरोधी पक्षाचे लोक आणि दगड मारायला लागले त्या बाळा भारे पुण्यात त्याच्या ह्याच्यामध्ये कचेरीमध्ये दगड लागत असतील ना. अक्षरशः घटना अशी झालेली आहे. माणसं चिडले, हो काय करतील पत्ता लागत आहे. तो पुण्याला आपलं त्याच्या सभेमध्ये आहे आणि इथून त्याला शिवाय देऊन दगड हाणायला लागले. एक तर दगड लागलं ना. तसं कुठंच त्या बाळा भारतासारखं ते आपलं मोहिमेत आहे आणि हे जीव त्या दगड आणण्यासारखं आहे. हे जसं शक्य नाही तसं अधिष्ठान कुटस्थाला सुद्धा काही विकार नाही. तुम्हाला भ्रमाने वाटायला लागला जरा, कळतं का? मग काळे गोरं कोण आहे? काय नाही, एक आदित्य वस्तू पाहिजे, अनेक दुसरे काही नाही. ना तर हे वेड्या, एक आदित्य वस्तू परमात्माच आहे, दुसरी वस्तूच नाही असं लक्षात ठेव. कुटस्थाला असंगाला काहीच नाही. त्याला माझे गुरुजी म्हणायचे, लई राग आला, सूर्य लई तापला, त्याच्या तोंडात थुकायला लागले. थुका कोणा तोंडात पडेल? अशीच बोंब आहे. खूप राग आला, लई तापला सूर्य, लई तापला, थुका म्हणलं त्या तोंडावर. म्हणजे मग ती जरा लाजल. तुलाच निलाज रे पाहणं, अक्कल नाही तुला. सूर्य तोंडावर थुका जाणं शक्यच नाही. तसं कुठंच सूर्यासारखं आहे, त्याला विकारा संबंधाविषयी हित आहे. कुठं आहे? हो, देहात्म्याची भेटी सपाई निर्जीव गोटी. सूर्याच्या अंधकार कधी झाला होता गोचरो, तसं कुठंच ठिकाण काहीच नाही झालं. आणि कुठंच तो ज्ञान स्वरूप आहे. कोणत्याही काळामध्ये बुद्धीची कसली अवस्था झाली तरी तो आपल्या महिमेत आहे. आणि हे कुठंच चैतन्य वाच्यार्थ नसून लक्षार्थ तुझं स्वरूप आहे. आणि ते कुठंच चैतन्य असंग निर्विकार सुख स्वरूप ज्ञान स्वरूप आहेस तू, असा लक्षात ठेव. म्हणजे झाला परमार्थ. एवढंच लक्ष राहतं आहे, बाकी सगळं लक्ष राहतं आहे. मग सगळी जोडीच खावं लागते. मग कुत्र्यानं मालकाचं घर सोडलं की हाड खेटर खाणे, तसं बुद्धीनं स्वरूप बाजूला ठेवलं की तुला मारच आहे. गुरुजीने सहज सांगावं, मालकाच्या घरच्या कुत्र्यानं घर सोडूच नाही. आणि जर घर सोडलं कुत्र्याने मालकाचं संपलं, मग त्याचं जाय तिकडे हाडाहाडी. तसं अधिष्ठान कुठं असतं चैतन्यातून बाजूला इंद्रियाचा मार, मनाचा मार, शब्दाचा मार, तळमळीचा मार, सगळं हाडाहाडीच.
म्हणून बहुताच्या संगतीने बहु पावलं फजिती. आता किती फजिती होती तर कळतच नाही, ते काय सांगून उपयोग. फजिती जर कळली तर माणूस आहे शक्य आहे का? हो, इंद्रियाचा मार वेगळाच, मनाचा मार वेगळाच, त्रिविध दुःख वेगळंच. काय केवढा डोंब आहे. आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख, आधी दैविक दुःख, केवढं डोंब आहे. आग आहे केवढे विचाराच्या दृष्टीनं. सांग ना, शरीराच्या ठिकाणी कोणता विकार नाही, कोणता आधार नाही. पण आता किती भ्यायला लागलेत, हे बंद ते बंद. पण मरणारे मराच लागलेत. आणि तू मरायच्या आधी तूच भीतीनं मरायला लागलास. कशाला मरतो रे? देव राखीत आहे, मारी कोण हिंडता काटेवर न मोडत आहे. बघून काय मेलाय, काय झालं? आम्हा गांधीजीनं तर काय मेला नार आहे. अशी भक्ताची लक्षणं. आणि याच्या पुढे जर कोण काय खाती काशा सांगते जीवानी मंदिर हे ज्ञानातली मस्ती. कुंडली करणारी. म्हणून तुझ्या ठिकाणी सुखदुःखाची भ्रमणे, तुझ्या ठिकाणी जन्मरण ही भ्रमणे. तू म्हणजे कुटस्थ चैतन्य आहेस. कुटस्थ चैतन्य म्हणजे असंग निर्विकार आहे, त्याला कोणाचा संबंध नाही आणि त्याच्या ठिकाणी कोणाचा कोणता विकार नाही, असंही तुझं मूळ स्वरूप आहे. आणि हे कळलं म्हणजे साधूचा बोध कळणं, हे त्याचा अर्थ. म्हणजे साधू बोध झाला, हे कळल्यावर साधूचा बोध कळला. नाहीतर मग काय आता कोणी कोणाला बोध म्हणते झालं.